अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे। उद्याच्या मतदानासोबतच मतमोजणीची देखील सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागांसाठी ही निवडणूक होत असून तब्बल 661 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। या निवडणुकीसाठी शहरात 805 मतदान केंद्र उभारण्यात आले असून एकूण 6,47,180 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। प्रशासनाच्या वतीने मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे। उद्या मतदानानंतर लगेचच मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून 16 तारखेला सकाळी 10 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। अमरावतीच्या नवसारी परिसरात मतमोजणी होणार असून 14 टेबलवर प्रभागनिहाय मतमोजणी केली जाणार आहे। सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंतिम निकाल घोषित होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। आज महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी करत तयारीचा आढावा घेतला। जर आपण आकडेवारीकडे पाहिलं तर 2017च्या निवडणुकीत एकूण मतदाराची संख्या 5,72,289 होती, तर आता ही संख्या 6,77,180 इतकी झाली आहे। महापालिकेत तब्बल 1,04,891 नवमतदारांची वाढ झाली आहे। या निवडणुकीत 22 प्रभागामधून 87 नगरसेवक निवडले जाणार असून सत्ता स्थापनेसाठी 44 जागांचा जादुई आकडा आवश्यक आहे। 2017मध्ये भाजपाने 45 जागा जिंकत एक हाती सत्ता स्थापन केली होती। आरक्षणाचा विचार करता अनुसूचित जातींसाठी 15, अनुसूचित जमातीसाठी 2, नागरिकांचा मागासवर्गांसाठी 23 तर महिलांसाठी 44 जागा आरक्षित आहे। विकास, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा मुद्दा यावेळी मतदारांच्या केंद्रस्थानी असून कोणाच्या हाती अमरावती महानगरपालिकेची सत्ता जाणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागले आहे। जनसमर्थन न्यूज, अमरावती। कसं आपण मतदान या ठिकाणी मतमोजणी पाहणी केली, किती टेबलवर मोजणी करत येईल आणि सुरुवात कशी सुरू? आपल्याकडे अमरावती महानगरपालिका याची मतमोजणी केंद्र नवसारी येथे आपल्या क्रीडा संकुलमध्ये होणार आहे। 7 ही जे झोन आहे, 7 ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना येथे काउंटिंग हॉल दिलेले आहे आणि त्याच्यासोबत त्यांना स्ट्रॉंग रूम दिलेले आहे। प्रत्येक काउंटिंग हॉलमध्ये 14 टेबल राहणार आहे आणि या 14 टेबल सोबत दोन टेबल राहणार आहे आपले टपाली मतपत्रिकाची पोस्टल बॅलेटची मोजणी करिता। तर असे आपल्याकडे या पद्धतीने मतमोजणी होणार। किती एकूण मतदार केंद्र असणार? आपल्याकडे अमरावती महानगरपालिका निवडणूक करिता पूर्ण शहरात 805 असे वोटर सेंटर्स आहेत। आता प्रभाग निहाय ते किती वोटर सेंटर आहे त्याप्रमाणे त्यांची मतमोजणी होईल। उद्याला लोकशाहीचा उत्सव आहे, तर आपण मतदारांना काय आव्हान कराल? माझी सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की 8 वर्षानंतर अमरावतीला असे महानगरपालिकेची निवडणूक होत आहे। मला सर्वांना वाटतं की आम्ही लोकशाहीमध्ये महानगरपालिकेच्या विषयामध्ये कसे सहभागी होऊ शकता, तर ही एक मौका आहे, एक संधी आहे। आपला जे हक्क आहे बाजवण्यासाठी, हे फक्त हक्क नाही, आपली जबाबदारी पण आहे। उद्या सार्वजनिक सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे, म्हणून तुम्ही तुमचे सगळे शेजारी सगळे लोक नक्की उद्या वोट करावी आणि अमरावती महानगरपालिकाची जी टक्केवारी आहे मतदानाची ती वाढवा। एकूण किती कर्मचारी यामध्ये मतमोजणीमध्ये सहभागी होणार? मतमोजणीमध्ये सहभागी होणारे कर्मचारी जे आपण पाहिले तर 14 टेबल आहे, 14 टेबल आणि त्यामध्ये प्रत्येक टेबलला 2-3 कर्मचारी असे राहते। तर प्रत्येक काउंटिंग हॉलला आपण बोलू शकते 70 कर्मचारी राहणार आहे सगळे कामासाठी। परंतु जे आपला ही जे उद्याची वोटिंग आहे, वोटिंग मध्ये जे पोलिंग पार्टी सगळे आहेत, हे जवळपास 3600 असे आपले वापरलेले आहेत।